नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर उमेश अशोक साळुंके, इतिहास विभाग कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा BA भाग 3 सत्र क्रमांक 5 पेपर क्रमांक 7 प्राचीन भारताचा इतिहास प्रागैतिहासिक काळ ते इसवी सन 650 तसेच प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती विभागमधील पेपर क्रमांक 7 प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास या पेपरमधील पहिले प्रकरण अभ्यासत होतो. प्राचीन भारतीय इतिहासाची साधने. प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी उपयुक्त असणारी जी अनेक प्रकारची साधने आहेत, त्या साधनांचा अभ्यास करत असताना आपण सुरुवातीला पुरातत्वीय साधने, त्याचबरोबर धार्मिक व लौकिक वाङ्मय या साधनांचा अभ्यास केला. यानंतर या साधनांमधील तिसरा भाग आज आपण पाहणार आहोत, तो म्हणजे परकीय साधनांचा. जसे प्राचीन भारताचा इतिहास लिहिण्यासाठी पुरातत्वीय साधने महत्त्वाची ठरतात आणि त्याचबरोबर वाङ्मय साधने महत्त्वाची ठरतात, अगदी तशाच प्रकारचे महत्त्व परकीय साधनांना देखील आहे. प्राचीन काळात भारत देशामध्ये अनेक परकीय प्रवाशांनी प्रवास केला. भारतातील या प्रवासामध्ये त्यांना जे राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक स्थिती दिसून आली, ते त्यांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यालाच आपण प्रवास वृत्तांत असे म्हणतो. यामध्ये येणारे काही परकीय प्रवासी धर्माचा अभ्यासक होते, काही व्यापारी होते, तर काही सांस्कृतिक दृष्टिकोनातून आलेले हे परकीय प्रवासी होते. म्हणून प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनांमध्ये परकीय साहित्य व प्रवास वर्णने यांना महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील साधनांचा तुलनात्मक अभ्यास करत असताना या परकीय साधनांचा देखील उपयोग होतो. या साधनांमधून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक याचबरोबर राजकीय स्वरूपाची माहिती या परकीय साधनांमधून प्राप्त होते. भारतामध्ये प्राचीन काळापासून ते इंग्रजांच्या काळापर्यंत अनेक आक्रमणं झाली. या आक्रमणाच्या माध्यमातून अनेक परकीय प्रवासी भारतात आले. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रीक प्रवासी, चिनी प्रवासी, इस्लामी प्रवासी अशा प्रकारच्या या परकीय प्रवाशांचा समावेश होतो. या विविध देशातील आलेल्या प्रवाशांनी आपले प्रवास वृत्तांत लिहून ठेवले आणि याच प्रवास वृत्तांतातून प्राचीन भारताच्या, मध्ययुगीन भारताच्या किंवा आधुनिक भारताच्या इतिहासाची माहिती आपणास प्राप्त होते. आणि म्हणून एक इतिहासाचं साधन म्हणून या परकीय प्रवास वृत्तांताचा अत्यंत फायदा होतो. सुरुवातीला आपण पाहूया ग्रीक प्रवास वृत्तांत. भारतात अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर अनेक परकीय प्रवासी, ग्रीक प्रवासी भारतात आले. हेरोडोटस याने आपल्या हिस्ट्रीज या ग्रंथात 5व्या शतकातील पर्शिया ग्रीक युद्ध आणि वायव्य भारत व पर्शिया यांचे राजकीय संबंधाची माहिती दिलेली आहे. या प्रवास वृत्तांतातून आपणास राजकीय तसेच आर्थिक आणि सामाजिक स्वरूपाची माहिती मिळते. त्याचबरोबर सेल्युकस निकेटर नावाच्या इतिहासकाराने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला. हा सेल्युकस निकेटर भारतात अलेक्झांडरच्या आक्रमणावेळी ज्यावेळेस भारतात मौर्यांचे साम्राज्य होते त्यावेळेस तो आलेला होता आणि हाच सेल्युकस निकेटर मौर्यांच्या दरबारामध्ये राहत असल्यामुळे त्याने मौर्य काळातील सांप्रत परिस्थिती लिहून ठेवलेली आहे आणि म्हणून त्याने लिहिलेल्या इंडिका या ग्रंथाला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. अशा या इंडिका ग्रंथातून आपल्याला मौर्यकालीन प्रशासन व इतर स्वरूपाची माहिती आपणास प्राप्त होते. त्याचबरोबर
या ग्रीक प्रवाशांमध्ये आणखी काही प्रवाशांचा उल्लेख करता येईल, ज्यामध्ये स्कायलेक्स, प्लिनी, टॉलेमी या ग्रीक प्रवाशांनी व काही इटालियन इतिहासकारांनी देखील तत्कालीन भारतीय लोकांविषयी माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे आपणास ग्रीक प्रवाशांच्या प्रवास वृत्तांतातून प्राचीन भारताविषयी माहिती प्राप्त होते. त्यानंतर आपण वळूया चीनी प्रवास वृत्तांताकडे. भारतात प्राचीन काळापासून साधारणतः इसवी सन पूर्व 6वे शतक ते इसवी सन 8व्या शतकापर्यंत भारतात अनेक चीनी प्रवासी भारतात येऊन गेलेले आहेत. चीनी प्रवाशांचा मुख्य उद्देश म्हणजे भारतातील बौद्ध धर्माचा अभ्यास करणे. बौद्ध धर्माच्या प्रसारामुळे चीनी लोकांना बौद्ध धर्माचे आकर्षण निर्माण झालेले होते. चीन व आग्नेय आशियात बौद्ध धर्माचा मोठा प्रसार झालेला होता. तेथील लोकांना हा बौद्ध धर्म आकर्षित करू लागलेला होता. या धर्माचे जन्मस्थान असलेल्या भारतास भेट देणे, या धर्माची संपूर्ण माहिती प्राप्त करणे, या धर्मासंबंधित असलेल्या स्थळांना, त्याचबरोबर इथल्या काही महत्त्वाच्या ग्रंथांचा अभ्यास करणे, यासाठी या चीनी प्रवाशांनी भारतात प्रवास करण्यास सुरुवात केली. भारतातील काही स्थळांना त्यांनी भेटी दिल्या आणि मग हा प्रवास करत असताना या चीनी प्रवाशांनी आपल्या काही प्रवास वृत्तांतात किंवा त्यांच्या ग्रंथामध्ये भारतातील राज्यकर्ते कसे आहेत, त्यांचे लोकजीवन कसे आहे, त्यांचे सामाजिक जीवन, धार्मिक जीवन, सांस्कृतिक जीवन व आर्थिक जीवन कशा स्वरूपाचे आहे याची इत्थंभूत माहिती त्यांनी लिहून ठेवलेली आहे. आणि म्हणूनच या चीनी प्रवाशांचे प्रवास वृत्तांत प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामध्ये प्रामुख्याने काही चीनी प्रवाशांचा थोडक्यात आढावा घेऊया. यामध्ये पहिला प्रवासी म्हणजे फाहियान. फाहियान हा चीनी प्रवासी इसवी सन 405 भारतात आला. त्याने भारतात 3 वर्षे पाटलीपुत्र येथे वास्तव्य केलेले होते. या 3 वर्षाच्या काळात त्याने अनेक पवित्र स्थळांना भेटी दिल्या. उत्तर भारतातील राजकीय, सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे वर्णन केले. गौतम बुद्धाने दिलेल्या सर्व प्रवचनांचा संग्रह त्याने केला. याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचे पवित्र स्थान आहे त्या स्थळांना देखील त्याने भेटी दिलेल्या होत्या. गुप्त काळातील प्रशासन, तत्कालीन सामाजिक व सांस्कृतिक विकासाचे वर्णन या फाहियानने आपल्या प्रवास वृत्तांतात केलेले आहे. यानंतर दुसरा चीनी प्रवासी आहे ह्युआन चांग. हा चीनी प्रवासी इसवी सन 629 बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी व या बौद्ध धर्माचा प्रसार पाहण्यासाठी तो भारतात आला. जवळपास 15 वर्षे याने भारतामध्ये वास्तव्य केलेले होते आणि या 15 वर्षाच्या काळात त्याने भारतभर प्रवास केला. याने आपल्या तातांग सियुकी या ग्रंथामध्ये या संबंधी माहिती दिलेली आहे. या प्रवास ग्रंथात त्याने बौद्ध धर्माचा उदय, त्याचबरोबर बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान, बौद्ध धर्मातील स्थळे, बौद्ध व जैन धर्मातील साम्य स्थळे यासंबंधी चिकित्सक माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर हर्षवर्धनाच्या कारकिर्दीतील सामाजिक, राजकीय, आर्थिक व धार्मिक परिस्थितीचा इतिहास त्याने मांडलेला आहे. म्हणून ह्युआन चांगचा प्रवास वृत्तांत हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी त्याचे प्रवास वर्णन अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यानंतर भारतात इत्सिंग नावाचा देखील चीनी प्रवासी होऊन गेला होता. त्यानेही बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी या देशामध्ये प्रवास केला आणि त्याच्याही ग्रंथाद्वारे आपणास किंवा प्रवास वृत्तांताद्वारे आपणास प्राचीन भारताच्या इतिहासाची माहिती मिळते. तिबेटी इतिहासकार तारंत याने बौद्ध धर्माचा इतिहास या ग्रंथात बौद्ध धर्मातील तत्त्वज्ञान व धर्मप्रसार यासंबंधी बरीचशी माहिती दिलेली आहे. अशा प्रकारे प्राचीन काळाचा अभ्यास करत असताना आपणास चीनी प्रवास वृत्तांतांचा व ग्रीक प्रवास वृत्तांतांचा आढावा किंवा महत्त्व सांगता येईल. यानंतर मध्ययुगीन काळामध्ये
आपणास काही मुस्लिम प्रवास वृत्तांतांची माहिती मिळते. एक महत्त्वाचे साधन म्हणून ज्यावेळेस परकीय प्रवाशांचा अभ्यास आपण करतो, तो अभ्यास करत असताना प्राचीन काळानंतर जो मध्यकाळ सुरू होतो, या मध्यकाळामध्ये मोहम्मद गझनीच्या भारतावरील स्वारीच्या वेळी अनेक परकीय प्रवासी किंवा मुस्लिम प्रवासी भारतामध्ये आले आणि त्यांचा मुख्य हेतू आपला इस्लाम धर्माचा प्रसार करणे हा होता. आणि सुरुवातीला या मोहम्मद गझनीच्या काळात अल्बेरुनी नावाचा एक परकीय प्रवासी भारतात आला. त्याने हिंदू संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी संस्कृत शिकून घेतले. त्याने आपल्या तहकीकात ए हिंद या ग्रंथात हिंदूंच्या चालीरीती, त्यांनी विज्ञानात केलेली प्रगती आणि त्यांचे वाङ्मय या विषयावर त्यांनी खूप सविस्तर व सापेक्ष माहिती दिली आहे. याशिवाय इब्न बतूता, अल मसूदी, निजामुद्दीन आणि हसन निजामी यांनी लिहिलेल्या ग्रंथातून 10व्या शतकापासून भारतातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक व सांस्कृतिक स्थित्यंतरावर आपणास प्रकाश टाकता येतो. या इस्लामी परकीय प्रवाशांशिवाय काही परदेशी प्रवासी देखील आपणास सांगता येतील. या प्रवाशांमध्ये मार्को पोलो, निकोलो दी कोंटी, ट्रॅव्हेनियर, बर्नियर, थिवनॉट इत्यादी परकीय प्रवाशांनी भारतास भेटी देऊन भारतात भ्रमण करून विविध स्वरूपाची माहिती गोळा केली. यामध्ये प्रामुख्याने काही प्रवासी विजयनगर साम्राज्याच्या काळात आलेले होते आणि डोमिंगो पायस यासारख्या परकीय प्रवाशाने विजयनगर काळातील माहिती किंवा तत्कालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थितीचे वर्णन आपल्या ग्रंथात केलेले आहे. ही माहिती त्यांनी प्रवास वर्णनाच्या स्वरूपात ग्रंथित करून ठेवली आहे. त्यामुळे तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक परिस्थितीवर प्रकाश पडतो. यामुळे भारताचा इतिहास सुसंगत लिहिणे बरेच सुकर झालेले आहे. अशा प्रकारे प्राचीन भारताचा अभ्यास करत असताना किंवा प्राचीन भारताच्या इतिहासासाठी उपयुक्त असणारी जी काही साधने आहेत, त्या साधनांचा आढावा आपण या प्रकरणामध्ये घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण हे साधनांचं पहिले प्रकरण इथे समाप्त करत आहोत. धन्यवाद.